नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनविणार आहोत वेगळ्या प्रकारची अशी अळूवडी. त्यासाठी मी 2 वाट्या तांदळाचे पीठ घेतलेले आहे, 1 वाटी चणा डाळीचे पीठ, 1 चमचा मी ओवा हातावर क्रश करून तो घातलेला आहे, 1 चमचा मी तीळ घालणार आहे, 3 ते 4 मिरच्या, थोडी कोथिंबीर आणि लसूण पाकळ्या मी जाडसर कुटून तो घातलेला आहे, थोडी हळद घातली, 1 चमचा मी इथे लाल तिखट घातलेले आहे आणि चवीनुसार मीठ घालून त्यात मी अर्धी वाटी आंबट दही घातलेले आहे. दह्याने वडीला छान चव येते आणि क्रिस्पी सुद्धा होते. नंतर थोडे थोडे पाणी घालून मी घट्टसर असे पीठ भिजवून घेणार आहे. पीठ हे आपल्याला छान असे घट्टच भिजवायचे आहे. पातळ भिजवले तर वडी नरम पडते. अशा प्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे. नंतर एका छोट्या ताटाला मी तेल लावून घेणार आहे. इथे ताटाला पूर्ण मी तेल लावून घेणार आहे आणि नंतर अळूचे पान घेऊन त्याचे आपण देठ काढून घेणार आहोत आणि लाटण्याने छान आपण त्याला प्लेन असे तयार करून घेणार आहोत. इथे मी 7 ते 8 पाने लाटून प्लेन करून घेतलेले आहे आणि ते एक ताटावर अशा प्रकारे ठेवून मी पहिल्यांदा त्या साईडला पानाचे टोक ठेवले. नंतरचे पान ठेवताना आपल्याला अपोजिट साईडला ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे पूर्ण पानांना आपण पीठ लावून घेणार आहोत. आता दुसरे पान ठेवताना आपण अपोजिट साईडला त्याचे टोक ठेवलेले आहे आणि यालाही आपण छान असे पूर्ण पानांना पीठ लावून घेणार आहोत. अशा प्रकारे एकावर एक आपण 7 ते 8 पानं ठेवणार आहोत. आपल्याला जेवढी जाडी वडी हवी आहे तेवढे आपण त्यावर पानं ठेवू शकतो. नंतर जे बाहेर आपले ताटाच्या बाहेर जे पानं निघालेले आहे ते टोक आपण पानांच्या अशा प्रकारे दाबून घेणार आहोत आणि चौकोनी आकारामध्ये आपण हे पानाचे चौकोन तयार करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपले टोक दाबत जायचे आणि चौकोनी आकार आपण तयार करून घ्यायचा. ही वडी खूप टेस्टी आणि खुसखुशीत होते. अशा प्रकारची वडी तुम्ही नक्की करून बघा. शेवटचे पान आपण अशा प्रकारे पीठ न लावता ठेवणार आहोत. नंतर मी एका कढईमध्ये पाणी उकळून घेतलेले आहे आणि त्यावर स्टँड ठेवून हे अळूवडीचे ताट मी उकळायला ठेवणार आहे. झाकण ठेवून आपण हे 10 ते 15 मिनिट छान वाफवून घेणार आहोत. इथे आपले हे अळूवडी छान शिजलेली आहे. पीठ आणि पानं सुद्धा छान शिजलेले आहे. नंतर हे थंड झाल्यानंतर काढून आपण त्याचे चौकोनी कापून घेणार आहोत. वड्या थंड झाल्यानंतरच पाडून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित वड्या पडतात.
नाहीतर चाकूला त्या वड्या चिपकतात. अशा प्रकारे चौकोनी आकारामध्ये आपण छान अशा वड्या पाडून घेणार आहोत. हे बघा, छान अशी वडी आपली तयार झालेली आहे. मी इथे सर्व वड्या पाडून घेतलेल्या आहे. नंतर कढईमध्ये तेल छान गरम करून त्यात आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत. वड्या या हाय फ्लेमलाच आपण तळून घ्यायच्या आहे. लालसर अशी वडी आपण तळून घेणार आहोत. एका साईडने शिजली की त्याला परत आपण पलटून घेऊ. ह्या वड्या झटपट तयार होणाऱ्या आहे आणि कुरकुरीत अशा टेस्टी वड्या एकदा नक्की करून बघा. इथे मी सर्व वड्या तळून घेणार आहे. ह्या वड्या दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायला पण छान टेस्टी आहे. इथे सर्व वड्या माझ्या तळून झालेल्या आहे. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट करा.